नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज आपण विरारला आहे. विरारला आलेलो होतो. तर विरारच्या आरटीओमध्ये फेरफटका मारला तर इथं कधी नेटच नाही, काय नाही. ही सर्व दररोजची वरड असते. आज मी सकाळी जण सांगतात नेट नाही, काल मी सांगत होते नेट नाही. बाकीचे बाहेर मात्र सर्वत्र नेट आहे. आणि विरार आरटीओमध्येच का नेट नाही? का त्यांनी काय बिल भरलं नाही म्हणून तोडलं बिडलं नेट? म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे शासन दरबारचा, की लाईटची बिलंसुद्धा हे वेळेवरती भरत नाही. आणि तशी ह्यांना मंजुरी घ्यावी लागते. भरत नाही म्हणजे हे काय ह्यांच्या खिशातले भरायचे नसतात. पण वेळच्या वेळेला ह्यांनी बिलं मंजूर पास करून जर भरली तर व्यवस्थित यंत्रणा चालेल ना. गोरगरिबांना त्रास होतो. आणि आता तर आज मी इथं आहे तर मग कोण म्हणते नेटचं बिल भरलं नाही, कोण म्हणते सर्व्हरचं डाऊन आहे, मग कोण काय म्हणतंय असं. पण नेटचं बिल हे भरावं लागतं आणि त्याला मंजुरी घ्यावी लागते. म्हणजे अधिकाऱ्यांनी जर काही अशा तांत्रिक अडचणी असतील त्या वेळच्या वेळेला जर बिलं पेड केली, प्रश्न सोडवले तर लोकांना तकलीफ होणार नाही. आता पाक इकडे पालघर डहाणूपासून लोक येतात. आरटीओवाले काही मजेत आहेत हो, विरारचे आरटीओवाले. त्यांना काय ह्याचं पण शासनाच्या खात्यात फी होत नाही. आणि मग ह्यांचं दुकान चालू होतं. चालू झालं की मग टका दक्षिणा गोळा करायचं. हे त्यांचं मग काम असतं शासनाच्या अधिकाऱ्यांचं. तर विरार आरटीओमध्ये मध्यंतरी जनरेटर बंद होतं. त्यानंतर आपण 2 पत्र लिहिलेली होती. जनरेटर त्यांनी केलं, पुन्हा डिझेल आणलं, पुन्हा एक वेळ डिझेलसाठी बंद होतं. म्हणजे ह्यांना 20,000 बिल पास करून त्या डिझेलमध्ये तरी पाहिजे ना. हा ग्रामीण भागात असल्यामुळं लाईट वगैरे जाते आणि लोकांना त्रास होऊ नये तर म्हणजे एक वेळ डिझेलच नव्हतं. मग पुन्हा पळापळी ह्यांची आणा. मग ते बिल पंपवाला काय ह्यांना उधार देणार आहे का? सरकारला कोण उधार देत नसतं. सरकारचे पैसे लोक खातात. पण ह्यांनी तशी बिल मंजूर करून तजवीज करून ठेवायला पाहिजे. आता नेटचा हा बाहेर सगळ्यांचे नेट चालू आहेत. मग आरटीओचंच का नेट नाही? मला वाटतं ह्याने बिल भरलं नसेल म्हणून कदाचित डिस्कनेक्शन झालं असेल. तर मी महाराष्ट्राच्या परिवहन आयुक्तांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमकं काय इथं घडतं. या विरार आरटीओची जरा चौकशी करा तर जनतेची कामं वेळेवर होतील. लाईट बिल तरी वेळेवर भरतेत का नाही बघा, जरा चौकशी करा. काहीतरी त्यांच्यावरती चौकशी तरी होऊन द्या की घडी घेतलंच नेट कसं काय जातं आहे. एखाद्या वेळी जर तुमचं सर्व्हर डाऊन असेल तर सगळ्यांचंच जाणार आहे ते. पण बाकीच्या ठिकाणी नेट असतंय, बाहेर सगळ्यांचं नेट चालू आहे आणि आरटीओचंच नाही बंद. म्हणजे काय भानगड आहे? म्हणजे ही शासनानं चौकशी केली पाहिजे. आणि काही गलथान कारभार जर चालत असेल तर त्याला शासनानं हा रोख लावला पाहिजे आणि विरार आरटीओची चौकशी करायला पाहिजे. नेमका हा तुमच्याकडे इश्यू काय होतो मग ते अधिकारी काय बी सांगतात. मग काय प्रणाली 4 मध्ये सुधारणा चाललेली आहे. 3:30च्या दरम्यान येईल. अरे बाबा मग 3:30च्या दरम्यान येणार हे तुम्हाला कसं माहिती? म्हणजे हे अनेक प्रचार बी होतात, अपप्रचार बी होतात. तर त्याचं बिल नेमकं कोण भरतंय? की राज्याचं हे नेटचं बिल भरलं जातं आहे की ह्यांचं भरलं जातं आहे खाली विरार आरटीओचं? आणि जर विरार आरटीओचं नुसतं नेटचं बिल भरायचं असेल विरार आरटीओ कार्यालयानं तर त्यांची चुकी आहे. त्यांचा मग हा गलतान कारभार आहे. हे बी मात्र जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे. तर आज बी अजून काही नेट आलेलं नाही. मी इथं फिरत बघतोय, सगळी चौकशी करतोय तर सगळे सांगतात साहेबांना सांगितले 3:30 वाजता येणार, साहेबांना सांगितले 3:30 वाजता येणार. केव्हा बी येऊन द्या. पण लोकांना किती त्रास होतोय जर शासनाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयासाठी ते वापरलं जाणारं नेट जर खरोखरच हे जनरली राज्याचं बिल आहे की विरार आरटीओला जे नेट वापरतात ते विरार आरटीओ बिल भरतो. मग ह्यानी जर विरार आरटीओ भरत असेल तर एवढे दिवस का भरलं नाही? म्हणजे डिस्कनेक्शन जर झालं असेल तर ह्यानी एवढे दिवस मग का भरलं नाही? याची सुद्धा चौकशी शासनानं करायला पाहिजे. आणि असा घडी जनतेवरती त्रास घडतोय ह्याचा जरा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. आज पालघर जिल्ह्यातील सर्व लोक विरारपर्यंत येत असतात तिथं विरार आरटीओला. आणि मग त्यांना घोटाळा होतो कामाचा, लोकांचं खरं होतं. नुसतंच मग पेपरलेस सेवा फेसलेस सेवा हिता आल्यावर ह्यांचं बंद.
तर शासनानं लवकरात लवकर विरार RTOचं घरी घरी नेट का जातं आहे याची चौकशी करावी. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.